नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण एका ज्येष्ठ कवीची मुलाखत घेतोय. कविता म्हटलं की आपल्या सर्वांना अनेकदा असं वाटतं की कविता म्हणजे प्रेमकविता म्हणजे फक्त कविता. परंतु आज आपण अशा कवीशी भेटतो की ज्यांनी सामाजिक प्रश्नावर एक विशेष अशा प्रकारचा तडका देऊन समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम केलं आणि समाजामध्ये तडकाकार म्हणून जे सुप्रसिद्ध आहेत असे परम आदरणीय आजचे आपले मुलाखतीचे प्रमुख पाहुणे कविवर्य अशोकजी सारडा सर, प्राध्यापक अशोकजी सारडा सर. सर ज्युनियर कॉलेजला लेक्चरर म्हणून रिटायर झाले आणि त्यांचा हा साहित्याचा प्रवास, कवितेचा प्रवास कुठून सुरू झाला त्याविषयी आपण माहिती घेणार आणि कवितेचे अनेक पैलू त्यांच्या मुलाखतीमधून आपण उलगडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करणार. तर चला आपण आता मुलाखतीला सुरुवात करू. नमस्कार सर. सर, माझा पहिला प्रश्न असा की कवितेकडे तुम्ही वळलात कसं आणि केव्हापासून कविता लिहायला तुम्ही सुरुवात केली? वळलो कसं आहे असं निश्चित सांगता येणार नाही, पण तरी मला 5व्या-6व्या वर्गापासूनच कवितेची आवड निर्माण झाली. म्हणजे पेपरमध्ये बालविभाग वाचल्यानंतर सहज मला सोडायचा, त्याच्यातून माझी पहिली कविता एक जन्म झाली. अच्छा. म्हणजे सहज म्हणजे मला माहीत नाही ती कविता आहे की नाही. अच्छा. पण ती आली दिसली. त्या कवितेचं टायटल वगैरे तुम्हाला आठवते का सर? टायटल त्यावेळेस दिलं नव्हतं, पण ते काही वाक्य आठवतात. बरं, सांग ना वाक्य म्हणून. पण त्याचा बालबोध असल्यामुळं तेवढी काही अर्थपूर्ण नाही आहे. अच्छा, एखादं वाक्य सांगितलं चालेल. 1 2 3 4 1 2 3 4 माझं नाव अशोक कुमार, 4 5 6 7 मी आहे उभा 8 9 10 11 12 मी टाकतो गायला चारा. अशा प्रकारचे म्हणजे प्राथमिक अवस्थेमध्ये कविता सरांनी आपल्याला ऐकवली आणि खऱ्या अर्थाने लिखाणाला जी सुरुवात झाली सरांची, तर जेव्हा सर ज्युनियर लेक्चर म्हणून जॉईन झाले माझ्या माहितीनुसार, त्यावेळेला एका वर्तमानपत्रांमध्ये ते कविता लेखन करायचे आणि त्यानंतर त्यांना एक सदर मिळालं. ते नेमकं कसं, त्याविषयी आपण सरांना विचारू. सर, ते सदर तुम्हाला मिळालं कसं आणि पेपरला लिहायला तुम्ही सुरुवात कशी केली ते आमच्या श्रोत्यांना सांगा. मी केनवॉलला सर्व्हिस करत असताना ज्ञातोबा एकनिष्ठ माध्यमातून सर्व्हिसला होतो लेक्चर म्हणून. तर त्यावेळेस केनवॉलमध्ये एकही वार्ता नव्हता. अच्छा. आणि मग त्या ग्रामीण भागातला काहीच प्रतिबिंब वर्तमानपत्र दिसेना. त्याच्यामुळे माझं मन अस्वस्थ झालं. त्याच्यामुळे देशोन्नतीची वार्ता स्वीकारली. अच्छा. आणि वार्ता स्वीकारल्याच्या अगोदर माझ्या बऱ्याच रचना प्रकाशित झाल्या होत्या. पण नंतर माझ्या रचना बघून संपादकांनी मला गावगाडामधून सदर चालवण्यासाठी दिला साप्ताहिक सदर. अच्छा. तर त्याच्यामध्ये मी काम करायचं. अच्छा. सरांनी दैनिक देशोन्नतीचं सुरुवातीच्या कालावधीमध्ये वार्ताहर म्हणून काम केलं आणि सोबतच गाववाडा नावाचं एक सदर त्यांनी चालवलं की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कविता प्रकाशित सरांच्या व्हायच्या. नाही, ग्रामीण भागातील लेख. अच्छा, ग्रामीण भागातील लेख त्यामध्ये सरांचे प्रकाशित व्हायचे. कविताही सर पेपरसाठी लिहित असत. आता सरांचं एक साहित्यिक प्रवास जो आहे आपण तो उलगडत असताना आपल्या सर्वांना ज्ञात आहे की कौटुंबिक पाठबळ किंवा कौटुंबिक आधार खूप महत्त्वाचा असतो. सर, कवी म्हणून तुम्हाला कुटुंबाचा एक पाठबळ किंवा आधार कशा प्रकारे प्राप्त झाला ते आमच्या श्रोत्यांना सांगा. काही लोकांना तसा वारसा लागताना मिळतो, पण माझ्या बाबतीत तसं सांगता येणार नाही. मला अशी कोणती पार्श्वभूमी आठवत नाही किंवा असं कोणी मार्गदर्शन केलं नाही. वाचूनच मीच माझ्याकडून माझी सुरुवात झाली. अच्छा. नाही, माझा प्रश्न असा आहे सर की कविता लेखन करताना एक एकांतवास म्हणू आपण किंवा एक तल्लीनता आपल्याला प्राप्त होणं आवश्यक आहे. त्यासाठी कुटुंबामध्ये वातावरण जे असतं ते प्राप्त होणं आवश्यक असतं. तर त्या पद्धतीने कौटुंबिक वातावरण तुम्हाला कुटुंबामधल्या मंडळीकडनं कसं प्राप्त व्हायचं किंवा कसं प्राप्त होते आजही? तसं वातावरण मिळालं म्हणजेच काही काव्य साधना किंवा लेखन साधना होते असं काही नाही. ती उत्स्फूर्तच असते आणि वेळ देऊन नाही कधी शक्य होत नाही. कधी कधी वेळ नसतानाही ॲटोमॅटिक स्फूर्तच झोपेतून उठून मनुष्य बोलू लागतो. अच्छा. तशातला माझा प्रकार आहे. मला वातावरणाचा काही असा विशेष प्रभाव जाणवला नाही. अच्छा. अच्छा. सरांनी सांगितलं की कविता लेखन असेल किंवा साहित्य लेखन असेल आत्मप्रचितीचा क्षण असतो. ज्यावेळेला त्याची निर्मिती होते त्यावेळेला वातावरणाचाही जेव्हा फारसा परिणाम होतो असं म्हणता येणार नाही, असं सरांचं म्हणणं आहे. सरांचं आता एक पुस्तक प्रकाशित होत आहे. सरांच्या खूप रचना आहेत आणि आता एक पुस्तक सरांचं प्रकाशित होतंय, प्रकाशित झालेलं आहे. नाही कसं म्हणता हे त्या पुस्तकाचं टायटल आहे. या कवितेच्या माध्यमातून सरांनी बळी, आत्महत्या, स्त्री अत्याचार, भ्रष्टाचार, हुंडाबळी, अंधश्रद्धा
वृद्धाश्रम, बेकारी अशा विविध प्रश्नावर सडेतोड अशा प्रकारची सामाजिक जागृती निर्माण करण्याचा सरांनी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. सर, नाही कसं म्हणता यामधले आम्हाला एखादी कविता तुम्हाला जे वाटेल ती एखादी कविता आमच्या श्रोत्यांना कृपया ऐकावा. विषय सांगून कविता सांगितली तर चालते. माझ्या कविता म्हटल्यावर माझे दापत्य असल्यामुळे मला सगळे सारखीच आहे. अच्छा, तरी परंतु एखादी चालेल. आता सध्या जर आपण विचार केला तर वृद्धाश्रम ही ज्वलंत समस्या आहे. म्हणजे आपण आर्थिकदृष्ट्या सुबकता प्राप्त केलेली आहे, परंतु ज्या आईवडिलाच्या आधारातून किंवा कष्टातून एखादा व्यक्ती मोठा होतो, परंतु त्या आईवडिलांना वृद्धाश्रमाचे दरवाजे ठोठावे लागतात वृद्धावस्थेमध्ये असताना. वृद्धाश्रमाच्या संदर्भातला प्रकाश टाकणारी एखादी कविता आम्हाला ऐकावा सर. मी सर्वांना आवडणारा जनरल विषय घेतोय. चालेल. वृद्धाश्रम हे आहे माझ्या डिटेलमध्ये. बरं, असं मला वाटतं की मला कधी सर्वसामान्य विषय असला तर बरा होईल. चालेल. हां, तुमच्या मनाने कुठला विषय आहे तो कविता ऐकून घ्या. वृद्धाश्रमाची खंत ही वाटते की आपण पाश्चात्य संस्कृतीबद्दल बोलतो की तिथे मुलं लहानपणापासूनच स्वावलंबी बनतात आणि कुटुंबावर डिपेंड राहत नाही. भारतीय संस्कृतीमध्ये रामायण, महाभारत, गीता यांचं प्राबल्य असल्यानंतर आपल्या भारतामध्ये वृद्धाश्रमाची आवश्यकता वाढून लागली ही फारच खेदाची बाब आहे असं मला वाटतं. तर एक प्रश्न मी एक सामाजिक समस्येच्या संदर्भातली कविता सर आपल्यासमोर सादर करत आहेत. ती कविता आपण ऐकू आणि ही कविता ऐकण्याचा एक आनंद आपण या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करू. सर आपल्याला सामाजिक समस्येवर आधारित कविता ऐकवत आहेत. सरांच्या साहित्याचा प्रवास मी सांगितला पेपरपासून सुरुवात झाला. आता सर तडकाकार म्हणून सर्वांना सुपरिचित आहे. विविध वर्तमानपत्राच्या माध्यमातून तडका या सदराखाली सामाजिक प्रश्नावर, ज्वलंत प्रश्नावर सर लिखाण करत असतात. हा, एक विनोदी कविता सर आपल्याला सादर करतात, ऐकवत आहेत. एक विनोदी रचना क्लीन बोल्ड म्हणून की ज्याला मराठी भाषेचाही अंश लाभलेला आहे, आपल्या सर्वांसाठी सादर करतो. दाढीवाल्या बुवाचं सुरू होतं प्रवचन. दाढीवाल्या बुवाचं सुरू होतं प्रवचन. एका बुडीने घेतलं त्याचं दर्शन. दर्शन घेऊन बुडी बसली खाली. नजर तिची बुवाच्या दाढीवर गेली. बुवाची दाढी जसजशी हले, बुवाची दाढी जसजशी हले, डोळ्यातून बुडीचे आसू बाहेर आले. शेवटी न राहून बुवाने विचारलं, खरंच मावले प्रवचन लय भावलं? बुडी म्हणे, साधूबा प्रवचन कुणी ऐकलं? ईश्वर मा ध्यान तर तुमच्या दाढीत गुंतलं. तुमची हालती दाढी पाहून मला आलं त्याचं ध्यान, ज्याचं 10 दिवसाआधी झालं होतं देहावसान. आठवण येतात त्याची डोळ्यात आले आसू, तुमच्या दाढीत महा बोकड लागलं दिसू, तुमच्या दाढीत महा बोकड लागलं दिसू. बुवा झाले निरुत्तर. एकूण बुडीचं उत्तर म्हणे, खरं आहे बुडे कसा मिळेल ईश्वर? जन्मी आला हेला आणि वाहू मेला. सांगून गेले संत हे कुणाला खंत. संत सहवासाने तुटे संसाराची आसक्ती, जन्म मरणाच्या फेऱ्यातून होई मुक्ती. सरांनी खूप चांगली कविता, विनोदी आहे परंतु मार्मिक आहे आणि संतचा विचाराचा जो सार आहे तो सार या कवितेमधनं सरांनी व्यक्त केला. आपण आपली मुलाखत समोर घेऊन जातोय. मी सांगताना तुम्हाला विसरलो की सर कवी आहेत, परंतु 3 भाषेमध्ये कविता लिहिणारे कवी आहेत. मराठीमध्ये, हिंदीमध्ये आणि मारवाडी भाषेमध्ये, अशा 3 भाषेमध्ये सर कविता लिहितात. त्या कवितासुद्धा आपल्याला ऐकण्याचा आपण आनंद घेतोय. परंतु सर पुन्हा एखादी तुमच्या स्वइच्छेनुसार कुठलीही कविता या आमच्या श्रोत्यासाठी ऐकवा. आतापर्यंत आईची मूर्ती बऱ्याच लोकांनी सांगितलेली आहे, पण बापावर तेवढं काही विशेष लिखाण आपल्या लिखाण दिसत नाही. त्याच्यामुळे बाप म्हणजे राखट आणि एखाद्या खलनायकासारखी मुलांच्या मनात दहशत बसलेली असते. पण फणस जरीवरून काटेरी असला तरी आत असं मधुर गोडवा असतो, त्याची जाणीव ज्यावेळेस होते त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. तर याच्यावर एक कविता
समजून घे मित्रा. समजून घे मित्रा नावाची जी कविता आहे, म्हणजे वडिलाच्या जीवनावर आधारित कविता. अनेक वेळा वडिलाच्या संदर्भात मुलांमध्ये गैरसमज असतात. शिस्तबद्धपणा वडिलाचा जो असतो तो मुलांना कंटाळवाणा असतो, परंतु वरवर फणसासारखं जरी आपल्याला कडकपण असलं तरी त्यांचं अंतःकरण जे आहे ते अगदी मृदू असतं. हे या कवितेच्या माध्यमातून सर आपल्यासमोर मांडतायत. आपण सरांना विनंती करू की सर जी कविता आहे वडिलाच्या संदर्भातली कविता ती आमच्या श्रोत्यांना तुम्ही ऐकवा. त्या कवितेच्या माध्यमातून श्रोत्यांना वडील बाप नेमकं काय असतो ते समजण्याचा एक मोठा अशा प्रकारचा एक आधार होईल किंवा समजण्यास मदत होईल असं मला वाटतं. सांगा सर. या कवितेतून बापाच्या कठोरपणाची मीमांसा करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जीवन एक रणांगण, जीवन एक रणांगण, तो आहे भावी योद्धा. तुझ्या भल्यासाठी प्रसंगी बाप कठोर होतो सुद्धा. आईचं प्रेम भावनिक चुकावर व्हाले पांघरून, आईचं प्रेम भावनिक चुकावर व्हाले पांघरून, बापाचं प्रेम व्यावहारिक चुकलं की देते दोन ठेवून, चुकलं की देते दोन ठेवून. कोण म्हणते आई इतकी बापाला नसते माया, कोण म्हणते आई इतकी बापाला नसते माया. आंधळ प्रेम केलं तर अवलाद जाते ना वाया, आंधळ प्रेम केलं तर अवलाद जाते ना वाया. प्रेम आणि धाक एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रेम आणि धाक एकाच नाण्याच्या दोन बाजू. लेकराला मिळायलाच हवं माणुसकीचं बाळकडू, लेकराला मिळायलाच हवं माणुसकीचं बाळकडू. अव्यक्त प्रेम बापाचं, अव्यक्त प्रेम बापाचं दिसत नाही डोळ्यानं, पुन्हा मात्र प्रेमाच्या जाणवतात अनुभवानं, पुन्हा मात्र प्रेमाच्या जाणवतात अनुभवानं. बापाच्या मनाची व्यथा कळणार नाही रे तुला, बापाच्या मनाची व्यथा कळणार नाही रे तुला. बाप झाल्यावरच अनुभूती येईल मुला, बाप झाल्यावरच अनुभूती येईल मुला. खूप छान सर. बाप किंवा वडील यांच्या संदर्भातलं फार कमी लिखाण आपल्याला साहित्यामध्ये पाहावयास मिळते. खूप सुंदर, म्हणजे मुलांना बापाची खऱ्या अर्थाने जाणीव करून देण्याचं काम कवितेच्या माध्यमातून सरांनी केलं असं मला वाटतं. याशिवाय आपण सरांच्या काही हिंदी रचनासुद्धा आहेत, मारवाडी रचनासुद्धा येतात, त्यासुद्धा आपण सरांकडनं ऐकतोय. सर, एखादी मारवाडी भाषेमधली लिहिलेली तुमची जी कविता आहे ती कविता आम्हाला ऐकवा. म्हणजे एक वेगळी मेजवानी, मारवाडी भाषेमधील कविता ऐकण्याची एक वेगळी मेजवानी आमच्या श्रोत्याला या मुलाखतीच्या निमित्तानं प्राप्त होईल. मारवाडी कविता जी आहे ती कविता आम्हाला भाषेची एक समस्या येऊ शकते समजून घेण्यासाठी, परंतु आनंदाला कुठल्याही प्रकारचं भाषेचं, समाजाचं, राष्ट्राचं, राज्याचं बंधन नसतं असं मला वाटतं. त्यामुळं आमच्या श्रोत्यांसाठी एक मारवाडीमधली तुमची रचना ऐकवासाठी. आपलं सांसारिक जीवन व्यक्त करताना समाजाप्रती आपली काही कर्तव्य असतात, ती त्याची जाणीव व्हावी या दृष्टिकोनातून चिंतन एक रचना मी मारवाडी भाषेत सादर करतो. तत्पूर्वी जवळपास 10 वर्षापासून महेश मंत्र एक मासिक जालन्यावरून निघते, पूर्ण महाराष्ट्रात ते मारवाडी समाजामध्ये जाते. तर त्याच्यामध्ये 10 वर्षापासून मी स्तंभ आसपास नाव चालवतो. त्यामुळे मला सामाजिक अशा याच्याच रचना त्याच्यामध्ये द्याव्या लागतात. त्याचीच एक झलक म्हणून साधी आणि सगळ्यांना समजेल अशा सोप्या शब्दात सादर करतो. समाज का प्रति मन्म, समाज का प्रति मन्म रखणो जायचा आदर, तोही समाजरी दुनिया करशी कदर. समाजरा वास्त महू म्हारा वास्त समाज, आ सद्भावना राखो सदैव मनमा आज. जो करशी काम हो सकेली गलती, जो करशी काम हो सकेली गलती, कॉमेंट करवा पेरी ध्यान में राखो बिनती, कॉमेंट करवा पेरी ध्यान में राखो बिनती. सबकी साथ मिलशी संभव होशी विकास, सबकी साथ मिलशी तो संभव होशी विकास. मैं ही तो चुनकर देवा अब मत करो बकवास, मैं ही तो चुनकर देवा अब मत करो बकवास. फोगट में श्रेय लेवन की, फोगट में श्रेय लेवन को ज्यादा करे कोई पाप, जब समाज में पड़े भाया दरार आपो आप, जग समाज में पडे भाया दरार आपोआप. खूप छान कविता सर, सामाजिक जाणीवेची कविता आहे. त्या कवितेच्या माध्यमातून आहे का समोर सरांनी समाजामध्ये वावरताना समाजाचं ऋण देणं कसं महत्त्वाचं असतं, ते फेडणं कसं महत्त्वाचं ते आपल्याला सांगितलं. सोबतच श्रेय लाटण्याची एक जी पद्धती आहे, श्रेय न लाटता फक्त समाजासाठी काम करावं अशा प्रकारचं एक सरांनी या माध्यमातून आपल्याला एक संदेश दिलेला आहे. याशिवाय सरांनी सांगतानाही सांगितलं की विकास आपल्याला जर साधायचा असेल तर सर्वांनी सोबत येऊन विकास साधता येतो, एकट्याने एकटं राहून विकास साधता येत नाही. सर्वांच्या विकासामध्ये
प्रत्येकाचा विकास दडलेला आहे अशा प्रकारचा एक अर्थपूर्ण काव्य सरांनी आपल्यासमोर सादर केलं. मारवाडी भाषेमधलं काव्य असल्यामुळं ते आपल्याला आनंद देणारं न समजणार असलं तरी सुद्धा भाषेमधले शब्द आपल्याला भरपूर काही सांगून गेले असं मला वाटतं. आपण या मुलाखतीच्या अंतिम टप्प्याकडे सरांना घेऊन जातोय. भरपूर सरांच्या संदर्भात सांगणं विचारणं खूप आहे, परंतु आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळं आपण सरांना मुलाखतीच्या अंतिम टप्प्याकडे घेऊन जातोय. सर, एक कवी म्हणून जेव्हा तुम्ही समाजामधल्या आत्ताच्या सर, मी बोलताना विसरलो की सरांनी आपण परिचय करून देताना तडकाकर असा परिचय करून दिला. तर तडका जो आहे तो तडका सर वेगळ्या पद्धतीने प्रत्येक सामाजिक विषयावर देत असतात. मेहकर टाइम्स नावाच्या पेपरमध्ये तडका नावाचं एक त्यांचं स्पेशल सदर सुरू आहे, हे सुद्धा सांगणं महत्त्वाचं आहे. तर सर, आम्हाला काही काव्यात्मक तडके जे तुम्ही लिहिले ते आम्हाला कृपया श्रोत्यांसाठी सादर करावे. एक वराडी भाषेतला तडका सांगतो. धत्ते रेकी शिल्पी काढून सध्या काय पाठवतो राजा, शिल्पी काढून सध्या काय पाठवतो राजा, मर्दानगी अशी कर, मर्दानगी अशी कर, चॅनेलवाल्यानं करावा तो गाजावाजा, चॅनेलवाल्यानं करावा तो गाजावाजा. क्या बात आहे, बहुत अच्छे. सेल्फीवर तडका सरांनी दिलेला आहे. सर, पुन्हा एखादा तडका ऐकावा. नुकतीच पुण्याला तर सामूहिक बलात्काराची घटना घडली. मागे निर्भया प्रकरणी तसंच घातलं, तर त्यावर तडका आणि पेपरला प्रकाशित केला होता. त्याच्याबरोबर 4 ओळीचे आपल्या भारताची परंपरा सांगतो. दुर्भाग्य सुभेदाराच्या सुनेची शिवरायांनी भरली ओटी, शिवरायाच्या सुभेदाराच्या सुनेची शिवरायांनी भरली ओटी, त्याच भारतात आज महिला आहेत भयग्रस्त किती, त्याच भारतात आज महिला आहेत भयग्रस्त किती. नराधम बळी तो कानपिळी ही पशूंची प्रवृत्ती, बळी तो कानपिळी ही पशूंची प्रवृत्ती, समाज हितासाठी घातक आहे विकृती, समाज हितासाठी घातक आहे विकृती. अरे चांबडी यांची सोला, चांबडी यांची सोला, त्यावर चोळा मीठ, चौकात भर चौकात लटकवा फासावर, जगाला पाहू द्या नीट, जगाला पाहू द्या नीट. असहाय महिलांना हेरून नराधम करती बलात्कार, असहाय महिलांना हेरून नराधम करती बलात्कार. जलदगती न्यायालय यांना फासावर कधी लटकवणार, जलदगती न्यायालय यांना फासावर कधी लटकवणार. खूप छान. तडका वेगवेगळ्या विषयावर तडका सर देत असतात. तडका चालेल. पुंडाबळीच्या संदर्भात तडका सर आपल्याला सादर करतात. तडक्याचं नाव आहे घेणं दाबून, कारण तडका म्हटल्यावर थोडं चमचमीतच असलं पाहिजे, भाषेचा वापर करावा लागतो. पहिल्यानं पोरीसाठी द्यावं लागत हुंडे, पहिल्यानं पोरीसाठी द्यावं लागत हुंडे, आता आपले पोट्टे राहून राहिले ना म्हणजे, आता आपले पोट्टे राहून राहिले ना म्हणजे. हुंड्यापायी भाऊ वधूपिते त्रस्त, हुंड्यापायी भाऊ वधूपिते त्रस्त, म्हणून तर वाढले स्त्रीभ्रूण हत्येचे प्रस्त, म्हणून तर वाढले स्त्रीभ्रूण हत्येचे प्रस्त. बहुत अच्छे सर. सामाजिक आणि ज्वलंत प्रश्नावर तडका सर खूप सुंदर देत आहेत आणि हे तडका वाचनीय अशा प्रकारचं जर मेहकर टाइम्स सारख्या पेपरला सारखं रोज सुरू असतं आणि वाचनीय सदर आहे. सर, हिंदीची रचना आमच्या श्रोत्यांची ऐकण्याची राहिली तर कृपया एखादी हिंदीची जी कविता आहे ती सुद्धा आमच्या श्रोत्याला ऐकवा, म्हणजे भाषेचा त्रिवेणी संगम जो आहे तो या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला साधता येईल आणि मुलाखत जी आहे ती मुलाखत खऱ्या अर्थाने तिन्ही भाषेची जाण किंवा तिन्ही भाषेमधल्या कवितेचा आनंद घेणारी मुलाखत ही होणार आहे. त्यामुळे एखादी हिंदीमधली रचना आम्हाला ऐकावं सर. सध्या वारंवार दुष्काळ करत आहे आणि पाणी ही जीवनावश्यक बाब आहे. म्हणजे हिंदीमधून मराठीमध्ये आपण म्हणतो पाणी वाचवा पाणी जेव्हा, तसे पाणी का मूल म्हणून एक हिंदीमधून रचना महेश मंत्राला प्रकाशित झालेली आहे. मानव जल का रिश्ता, मानव और जल का रिश्ता दिया और बाती जैसा, जल संपदा नहीं बचावे तो जिंदा रहेगा कैसा, जल संपदा नहीं बचाए तो जिंदा रहेगा कैसा. ऊपर वाला देता है छप्पर फाड़ के, ऊपर वाला देता है छप्पर फाड़ के, अपना काम है रखना भाई संभाल के, अपना काम है रखना भाई संभाल के. बरसात के मौसम में पानी सब बह जाए, बरसात के मौसम में पानी सब बह जाए, संग्रह करे मानव तो ग्रीष्म में सुख पाए. क्या बात है. संग्रह करे मानव तो ग्रीष्म में सुख पाए. बोर से करे उपसा, बोर से करे उपसा, पुनर्भरण का नहीं ख्याल. क्या बात है. बोर से करे उपसा, पुनर्भरण का नहीं ख्याल. यहाँ गड़बड़ है भाया, भविष्य में होगे बुरे हाल, भविष्य में होगे बुरे हाल.
बूंद बूंद नहीं बचाओगे, हाँ, बूंद बूंद नहीं बचाओगे तो पछताओगे एक दिन, क्या बात है. बूंद बूंद नहीं बचाओगे तो पछताओगे एक दिन, पानी पानी करते मरोगे, पानी पानी करते मरोगे, दूर नहीं है वो दिन, दूर नहीं है वो दिन. सरांनी खूप सुंदर हिंदीमध्ये रचना सादर केली. पाण्याचा उपसा करणं आपल्याला माहीत आहे, परंतु पाण्याचा संचय करणं आपल्याला माहीत नाही. तो संचय होणं आवश्यक आहे. संचयाच्या माध्यमातून आपल्याला पाण्याची पातळी, पाणी आपल्याला वाचवता येऊ शकते आणि पर्यायाने जीवन वाचवता येऊ शकते, असा सुंदर संदेश सरांनी या कवितेच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे. आपण सरांनी अंकुर साहित्य संघामध्ये सुद्धा अक्षर यात्रामध्ये सरांनी काम केलेलं आहे. अंकुर साहित्य संघाचे तालुकाध्यक्ष सर राहिलेले आहेत. हा जो सरांचा प्रवास आहे, हा प्रवास आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे. आपण सरांना थोडंसं त्यांच्या या साहित्यिक प्रवासामधला अविस्मरणीय एखादा अक्षर विचारू. तर तुमच्या या साहित्य क्षेत्रामधला एखादा अविस्मरणीय क्षण आम्हाला सांगा सर. अनेक क्षण असतात आपल्या जीवनामध्ये, पण एखादा असा अविस्मरणीय की जो कायम स्मरणात आहे, न विसरण्यासारखा आहे, असा एखादा क्षण साहित्य लिखाणाच्या संदर्भातला तुमचा साहित्य क्षेत्रामधला प्रवास असेल, प्रवासामधल्या काही गमतीजमती असतील, प्रवासामध्ये सापडलेला कवितेचा विषय असेल, असं एखादा तुमचा एखादा किंवा सुरुवातीला तुम्ही ज्या वेळेला अंकुर साहित्य संघामध्ये कार्यरत होता तालुकाध्यक्ष म्हणून त्यावेळेचा तुमचा एखादा अनुभव, तो म्हणजे साहित्य क्षेत्रामध्ये वावरताना जो अनुभव आहे तुमचा, तो आमच्या श्रोत्यांना सांगा एखादा. तर आता माझी मनोवृत्ती स्थित करण्यासारखी आहे, हां ना खंत ना आनंद असतो. हां त्याच्यामुळे असं उचलून येण्यासारखं जे लक्षण सांगता येणार नाही. बरं. पण तरी परंतु माझ्या साहित्याची दखल घेऊन मला साहित्य सेवा पुरस्कार 2020 जाण्यातून मिळाला. तो मलाही माहीत नव्हता, त्यांचं पत्र आल्यानंतर माहीत झाला. त्यावेळेस मला एक अतिशय आनंद झाला होता. आणि ज्यावेळेस आमचे माहेश्वरी समाज मंडळाची सभा झाली होती, नवीन कार्यकारिणी करायचं, त्यावेळेस लोकांनी एकमेकांना तालुकाध्यक्षासाठी माझं नाव सुचवलं. मी नेमकाच विचार झालो होतो आणि मेकरला असं काही स्थायी झालं नव्हतं. तो एक माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे की त्यांनी विश्वासाने माझ्यावरती जबाबदारी सोपवली. अच्छा सर, आपण मुलाखतीच्या अंतिम टप्प्याकडे जातो की आता नवोदित जे कवी येतं त्या कवी लोकांना किंवा कवींना नेमकं कशा प्रकारचं लेखन करावं, लेखन करताना काळजी काय घ्यावी, याविषयी थोडं मार्गदर्शन करा. परमेश्वराने आपल्याला एक तोंड दिलं आहे आणि 2 कान दिलेले आहेत. याचा अर्थ ऐकावं दुप्पट आणि बोलावं निमपट. तर आजकालचे कवी लोक उतावळे बावळेसारखा ताबडतोबच लिखाण करतात आणि प्रकाशनाचा मार्ग लागतात. तर आपण केलेलं लिखाण असं महिनाभर पडू द्यावं, त्याला हळूहळू काही पुन्हा अजून पुस्तक फिनिशिंग होते आणि योग्य शब्दाची त्याच्यामध्ये निवड होते. आणि दुसरी गोष्ट आपले कवीचे पाय जमिनीवर असले पाहिजेत. आपण नुसतं वाऱ्यासंग किंवा क्रियेशीसंग असे नुसते मनोरथ रचून त्या भरारी घेणं हे काही तेवढं मला संयुक्तिक वाटत नाही. तर त्याच्यामुळे जनतेला जनमनाला काही मार्गदर्शन होऊ शकेल, त्याच्यातून काही मार्ग सापडू शकेल, त्यांच्या दुःखाला आपण काही ठुमकर घालू शकू, अशा प्रकारचं लेखन करण्याकडे आपली ओढ असली पाहिजे असं मला वाटतं. सरांनी खूप सुंदर मार्गदर्शन केलं. या ठिकाणी कविता लेखन करताना कुठल्या प्रकारे लेखन करायला पाहिजे, कशी काळजी घेतली पाहिजे, असं एक स्वमत सरांनी या ठिकाणी व्यक्त केलं. आपण ते स्वीकारलं पाहिजे असं नाही आहे. स्वीकारणं न स्वीकारणे तुमच्यावर अवलंबून आहे, परंतु मत व्यक्त करणं आवश्यक आहे. आणि सर ज्येष्ठ कवी असल्यामुळं सरांकडून आपण त्यांचं मत व्यक्त करून घेतलं. सर, आमच्या श्रोत्यांसाठी तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल तुमचे आमच्या भगवान राईतकर सर या यूट्यूब चॅनलकडनं खूप खूप धन्यवाद सर. खूप खूप